नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या स्टडी डायरीज यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पोलीस भरती तसेच तलाठी भरती 2022-23। विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीची लेखी परीक्षेची तारीख आतापर्यंत आपल्याकडे उपलब्ध नाहीये। तसेच तलाठी भरतीची ही जाहिरात जानेवारीमध्ये नक्कीच येणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पोलीस भरतीची आणि तलाठीची तयारी करायची आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीमध्ये आणि तलाठी भरतीच्या पेपरमध्ये दरवर्षी विचारलेले महत्त्वाचे प्रश्न आपण आज पाहणार आहोत। या प्रश्नांची उत्तरे आणि त्याचं विश्लेषण आपल्याला तोंडपाठ करून ठेवायचं आहे, जेणेकरून यामधला कोणताही प्रश्न जर आला तर तुम्हाला ते अत्यंत सोप्या रीतीने सोडवता येणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी पोलीस भरती आणि तलाठी भरतीची तयारी करत आहेत तसेच महाराष्ट्रातील सर्व सरळ सेवा परीक्षेची तयारी करत आहेत, त्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि चॅनलला रोजच्या रोज फॉलो करत चला। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर आपण लॉ सीईटी, बीएड सीईटी तसेच पोलीस भरती, तलाठी भरती आणि इतरही सर्व स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाची तयारी घेत असतो। तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचे प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे। आजच्या व्हिडिओचा विषय आहे सामान्य ज्ञान आणि सामान्य ज्ञानमधील इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र या विषयामधील प्रत्येक प्रश्नाची उत्तर आपण एक्सप्लेनेशनसह दिलेली आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी पोलीस भरती, तलाठी भरती तसेच इतर सरळ सेवा भरतीची तयारी करत आहेत त्यांनी आमचा कोर्सही जॉईन करू शकता। विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपल्याला फुल सिलेबस नोट्स मिळणार आहेत। ही जी नोट्स आहेत तर ही नोट्स अनुभवी शिक्षकांकडून तयार करून घेण्यात आलेली आहेत। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्डेड सह लेक्चर्स मिळणार आहे आणि ते तुम्ही कधीही पाहू शकता। त्यानंतर कंप्लीट गायडन्स पोलीस भरतीची लेखी परीक्षेची तयारी करण्यासाठी तसेच तलाठी भरतीची लेखी परीक्षेची तयारी करण्यासाठी ज्या दिनांकापासून पोलीस भरती किंवा तलाठी भरती किंवा इतर सरळ सेवा परीक्षा तारीख जाहीर होणार आहे तर त्या जाहीर झालेल्या तारखेपासून तर परीक्षेच्या शेवटच्या दिनांकापर्यंत तुम्हाला संपूर्ण गायडन्स इथे मिळणार आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 15 प्रॅक्टिस एमसीक्यूज क्वेश्चन पेपर्स आम्ही तुम्हाला देणार आहोत। या 15 प्रॅक्टिस क्वेश्चन पेपरचा जर तुम्ही सराव केला तर हमखास तुम्हाला या सरळ सेवा भरती परीक्षेमध्ये यश मिळणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवर तुम्हाला आमचा हा नंबर दिसत असेल, या नंबरवर तुम्ही कॉल करून संपूर्ण कोर्सची माहिती घेऊ शकता आणि या कोर्सची फीज 499 रुपये अशी आहे। त्यासाठी तुम्ही आमच्या या कोर्सला जॉईन करा आणि व्हॉट्सअप थ्रू तसेच टेलिग्राम थ्रू तुम्ही आमच्या सोबत जोडले जाऊ शकता। विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी महाराष्ट्रातील पोलीस भरती, तलाठी भरती तसेच इतर सरळ सेवा भरती परीक्षेची तयारी करत आहेत आणि 2023 मध्ये त्यांना 100% अधिकारी व्हायचं आहे, अशा विद्यार्थ्यांनी आमच्या या कोर्सला नक्की जॉईन करा। तर विद्यार्थी मित्रांनो, जास्त वेळ न घेता आता आपण सुरू करूया सामान्य ज्ञान या विषयामधील अतिशय महत्त्वाचे प्रश्न। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा। तर पहिला प्रश्न आहे, हजरत बल आणि चरार ए शरीफ याबद्दल कोणती विधाने सत्य आहे की असत्य आहे ते आता आपल्याला बघायचे आहे। तर पहिलं विधान आहे, काश्मीरमधील मुस्लिम प्रार्थना स्थळे। विधान आहे, ही पाकव्याप्त काश्मीरमधील मुस्लिम प्रार्थना स्थळे आहेत। 3 नंबरचं वाक्य आहे, या ठिकाणच्या दहशतवाद्यांना भारतीय सैन्याने हुसकावून लावले आहे, या जागी दहशतवाद्यांनी आश्रय घेतला आहे। तर याचे 4 पर्याय दिले आहेत, 1, 2 आणि 3 हे पर्याय योग्य आहेत। त्यानंतर दुसरा पर्याय आहे 2, 3, 4 हे पर्याय योग्य आहेत। त्यानंतर तिसरा आहे 1 आणि 4 हे योग्य पर्याय आहेत आणि चौथा पर्याय आहे 1 आणि 3 हे योग्य पर्याय आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये असे आपल्याला गोंधळात टाकणारे प्रश्न असतात, तर आता व्यवस्थित आपल्याला पर्याय वाचून घ्यायचे आहे आणि त्याप्रमाणे उत्तर द्यायचं आहे। तर हजरत बल आणि चरार ए शरीफ काश्मीरमधील मुस्लिम प्रार्थना स्थळे आहेत, या जागी दहशतवाद्यांनी आश्रय घेतला होता। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, 1 आणि 4 हे योग्य पर्याय आहेत। पुढचा प्रश्न दिला आहे, योग्य जोड्या लावा। आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, एका सेक्शन मध्ये आपल्याला उत्कृष्ट खेळाडूचं नाव दिलं आहे, दुसऱ्या सेक्शन मध्ये आपल्याला त्या खेळाचं नाव दिलेलं आहे। पहिला आहे पीटी उषा, नंतर जसपाल राणा, शेन वॉर्न आणि कर्णाम मल्लेश्वरी। पीटी उषा हे नाव ॲथलेटिक्सशी संबंध आहे। त्यानंतर जसपाल राणा हे नाव नेमबाजी या खेळाशी संबंधित आहे
आताच मय झालेले शेन वॉर्न हे क्रिकेट या जगताशी संबंधित आहे. करनाम मल्लेश्वरी हे नाम जलतरण या खेळाशी संबंधित आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. विचारपूर्वक आपल्याला या प्रश्नाची उत्तरं टिक करायची आहे. अशा जमलिंग करणाऱ्या प्रश्नांना अगोदर वाचून घ्यायचं आहे आणि शांत डोक्याने मग सोडवायचे आहेत. उत्तर आपल्याला माहीत असतात परंतु टिक करताना आपण चुकतो, तर तेवढं आपण लक्षपूर्वक टिक करायला पाहिजे. चला तर पुढचा प्रश्न बघूया. आता बघा G7 ही संघटना कशाशी संबंधित आहे हे आपण बघितलेलंच आहे मागच्या व्हिडिओमध्ये. तर याचे 4 पर्याय दिले आहेत. अण्वस्त्रधारी राष्ट्रांचा संघ, विकसित जगातील श्रीमंत औद्योगिक राष्ट्रांचा संघ, तिसरा पर्याय विकसनशील जगातील गरीब राष्ट्रांचा संघ आणि चौथा पर्याय युरोपीय ऐक्यांचा सभासदांचा संघ. G7 नाव जरी आपल्या डोळ्यासमोर आलं तरी आपल्या लक्षात यायला पाहिजे विकसित जगातील श्रीमंत औद्योगिक राष्ट्रांचा संघ. आता G7 मध्ये नवीन एक देश ऍड झालेला आहे, त्याचं नाव आहे रशिया. पुढचा प्रश्न आहे डिकी बर्ड यांचे नाव टिंबटिंब या खेळाशी संबंधित आहे. तर याचे 4 पर्याय दिले आहेत. हॉकी, क्रिकेट, फुटबॉल आणि टेनिस. तर याचे योग्य उत्तर राहील टेनिस. अशोक शांडिल्य हा टिंबटिंब खेळाशी संबंधित आहे. तर याचेही 4 पर्याय दिले आहेत. जलतरण, क्रिकेट, बिलियर्ड्स आणि टेनिस. तर अशोक शांडिल्य हा बिलियर्ड्सची खेळाशी संबंधित आहे. त्यानंतर पुन्हा प्रश्न आलेला आहे आपल्याला जोड्या लावा. तर आता एका सेक्शन मध्ये खेळाडू दिले आहेत, सेक्शन मध्ये खेळ दिले आहेत. तर विश्वनाथन आनंद, पी गोपीचंद, आरान सांजेज आणि गीत सेठी. तर दुसऱ्या सेक्शन मध्ये आहे टेनिस, बिलियर्ड्स, बुद्धिबळ, क्रिकेट, बॅडमिंटन. तर आता बघा मित्रांनो, विश्वनाथन आनंद म्हटलं की 3 नंबरचा जो पर्याय आहे बुद्धिबळ हे त्यांच्या समोर येईल. त्यानंतर पी गोपीचंद म्हटले लगेच बॅडमिंटन हे त्यांच्या समोर येईल. त्यानंतर आरान सांचेज हे टेनिस खेळाशी संबंधित आहेत. तर गीत सेठी या बिलियर्ड्स खेळाशी संबंधित आहे. तर याचं योग्य उत्तर आहे अ. ज्ञानपीठ हा पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? क्रीडा, साहित्य, शांतता, समाजसेवा. तर ज्ञानपीठ पुरस्कार हा साहित्य क्षेत्राशी संबंधित आहे. त्यानंतर विल्डंबन टिंबटिंबशी संबंधित आहे. तर टेनिस, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, क्रिकेट. तर विल्डंबन हे पारितोषिक टेनिस या खेळाशी संबंधित आहे. आता बघा पुढचा प्रश्न आहे इंटरपोल. इंटरपोल म्हणजे काय? तर इंटरपोल म्हणजे राष्ट्रीय पोलीस संघटना. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सार्क या संघटनेमध्ये कोणकोणत्या देशाचा समावेश होतो? तर याचे 4 पर्याय दिले आहेत. भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, मालदीव व नेपाळ. त्यानंतरचा पर्याय अमेरिका, रशिया, जपान, चीन, भारत, श्रीलंका व ऑस्ट्रेलिया. तिसरा पर्याय भारत, बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ, भूटान, श्रीलंका व मालदीव. आणि चौथा पर्याय भारत, बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ, चीन, रशिया व श्रीलंका. तर सार्क या संघटनेमध्ये भारत, बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ, भूटान, श्रीलंका व मालदीव या आशियाई देशांचा समावेश आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क. पुढचा प्रश्न आहे झाकीर हुसेन टिंबटिंबशी संबंधित आहे. 4 पर्याय आहेत. तबला वादन, सतार वादन, सनई वादन, व्हायोलिन वादन. तर याचं योग्य उत्तर आहे झाकीर हुसेन हे तबला वादन याशी संबंधित आहे. G7 ची राष्ट्रे खालील प्रमाणे आहेत. आपल्याला 4 पर्याय दिले आहेत. तर 4 पर्यायापैकी योग्य पर्याय आहे तो मी आपल्याला वाचून दाखवतो. तर G7 मध्ये अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स, इटली, कॅनडा आणि जपान राष्ट्रांचा समावेश होतो. ॲम्नेस्टी इंटरनॅशनल ही टिंबटिंब संघटना आहे. तर याचे 4 पर्याय आहेत. आंतरराष्ट्रीय सलोखा व सहकार्य संघटना, त्यानंतर जागतिक सर्वधर्म परिषद, त्यानंतर आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक संघटना आणि चौथा आहे जागतिक मानवी हक्क संघटना. तर ॲम्नेस्टी इंटरनॅशनल ही जागतिक मानवी हक्क संघटना आहे. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. पुढचा प्रश्न आहे कावेरी पाणी वाटपाचा वाद कोणत्या राज्यांमध्ये आहे? तर त्याचे 4 पर्याय दिले आहेत. कर्नाटक आणि आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडू, तामिळनाडू आणि केरळ आणि महाराष्ट्र आणि कर्नाटक. कावेरी पाणी वाटपाचा वाद कर्नाटक आणि तामिळनाडू या 2 राज्यांमध्ये आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. पुढचा प्रश्न आहे सर्वपक्षीय हुरियत परिषद काय आहे? तर याचे पहिला पर्याय आहेत अशा पक्षांचा गट आहे जो आता संसदेत संयुक्त आघाडी म्हणून आहे. त्यानंतर दुसरा पर्याय आहे पंजाब, काश्मीर आणि श्रीलंकेतील तामिळ आणि बोंडोच्या उग्रवादी नेत्यांचा गट आहे. काश्मीरमधील वेगवेगळ्या उग्रवादी संघटनांचा गट आहे. चौथा पर्याय धर्मनिरपेक्ष आघाडी आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सर्वपक्षीय हुरियत परिषद हा काश्मीरमधील वेगवेगळ्या उग्रवादी संघटनांचा गट आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क. पुढचा प्रश्न आहे जोड्या लावा. यामध्ये एका सेक्शनमध्ये खेळाडू दिले आहेत आणि दुसऱ्या सेक्शनमध्ये
खेळ दिलेले आहेत. याचं आपल्याला योग्य जोडी लावायची आहे. खेळाडूचं नाव आहे आंद्रे आगासी. हा खेळाडू टेनिस या खेळाशी संबंधित आहे. त्यानंतर शॉन पॉलक हा खेळाडू क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे. त्यानंतर मॅराडोना हा खेळाडू फुटबॉल खेळाशी संबंधित आहे. त्यानंतर प्रकाश पदुकोण बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे, संयुक्त आघाडी सरकारचे मंत्रिमंडळ अनन्यसाधारण आहे, त्याचं कारण काय आहे? तर त्याचे 4 पर्याय दिले आहेत. ते केंद्रात पहिले बिगर काँग्रेसी सरकार आहे. दुसरा पर्याय ते पहिलेच असे सरकार आहे ज्यामध्ये प्रादेशिक पक्षांचा मंत्रिमंडळात समावेश केला आहे. तिसरा पर्याय ते पहिलेच असे सरकार आहे ज्यांचा काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा आहे. चौथा पर्याय ते पहिलेच असे सरकार आहे ज्यामध्ये कम्युनिस्ट पक्षांच्या सभासदांचा मंत्रिमंडळात समावेश केला आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे संयुक्त आघाडी सरकारचे मंत्रिमंडळ अनन्यसाधारण आहे, कारण ते पहिलेच असे सरकार आहे ज्यामध्ये प्रादेशिक पक्षांचा मंत्रिमंडळात समावेश केला आहे. पुढचा प्रश्न आहे, शांततेसाठी भूखंड हा कोणत्या राष्ट्रादरम्यानचा शांतता बोलण्याचा पाया आहे? तर याचे 4 पर्याय चेचन्य आणि रशिया, भारत आणि चीन, इस्रायल आणि अरब राष्ट्र, सर्बिया आणि बोस्निया हर्जेगाविन. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे शांततेसाठी भूखंड हा चेचन्या आणि रशिया या 2 राष्ट्रादरम्यानचा शांतता बोलण्याचा पाया आहे. पुढचा प्रश्न आहे, 26 जानेवारी 2001 रोजी झालेल्या भूकंपाचे केंद्र टिंबटिंब हे होते. तर त्याचे 4 पर्याय आहेत, भुज गुजरात, त्यानंतर किल्लारी महाराष्ट्र, तिसरा पर्याय आहे दिल्ली, चौथा पर्याय कांडला गुजरात. तर 26 जानेवारी 2001 रोजी झालेल्या भूकंपाचे केंद्र गुजरातमधील भुज हे ठिकाण होते. पुढचा प्रश्न आहे, संरक्षण खात्याच्या भ्रष्टाचार संदर्भित गाजलेले टिंबटिंब हे प्रकरण होय. तर 4 पर्याय दिले आहेत. पहिला पर्याय तहेलका, पिनाका, हवाला आणि बोफार्स. तर संरक्षण खात्याच्या भ्रष्टाचार संबंधी गाजलेले तहेलका हे प्रकरण आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या सरकारने प्राचीन बुद्ध मूर्त्यांचा विध्वंस केला? तर त्याचे 4 पर्याय दिले आहेत, पाकिस्तान, तालिबान, इराण, बोस्निया. तर तालिबान या सरकारने प्राचीन बुद्ध मूर्त्यांचा विध्वंस केला आहे. पुढचा प्रश्न आहे, सर्वसमावेशक अणुचाचणी बंदी कराराच्या संदर्भात P8 या संज्ञेने टिंबटिंब या राष्ट्रांचा बोध होतो. तर सर्वसमावेशक अणुचाचणी बंदी कराराच्या संदर्भात कोणकोणत्या राष्ट्रांचा समावेश होतो? त्याचे 4 पर्याय दिले आहेत. त्यापैकी योग्य पर्याय असा आहे, अमेरिका, रशिया, जपान, चीन, जर्मनी, फ्रान्स, भारत आणि इटली या सर्व राष्ट्रांच्या मध्ये एक करार झाला आहे. त्या कराराचं नाव आहे सर्वसमावेशक अणुचाचणी बंदी करार. पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे, धनराज पिल्ले तर हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर त्याचे 4 पर्याय दिले आहेत, हॉकीपटू, क्रिकेटपटू, टेनिसपटू आणि फुटबॉलपटू. तर धनराज पिल्ले हा हॉकीपटू आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासाठी नोबेल पुरस्कार दिला जात नाही? तर अर्थशास्त्र, वैद्यकशास्त्र, शांतता आणि चित्रपट. खालीलपैकी चित्रपट या क्षेत्रासाठी नोबेल पुरस्कार दिला जात नाही. पुढचा प्रश्न आहे, टिंबटिंब हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. पद्मश्री, भारतरत्न, पद्मभूषण आणि पद्मविभूषण. भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. पुढचा प्रश्न आहे, डॉन ब्रॅडमन हे टिंबटिंब खेळाशी संबंधित आहेत. तर याचे 4 पर्याय दिले आहेत, चित्रपट, समाजसेवा, हॉकी आणि क्रिकेट. सर डॉन ब्रॅडमन हे क्रिकेट खेळाशी संबंधित आहेत. पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे, टिंबटिंब पुरस्कारास आशियाई नोबेल पुरस्कार असे म्हणतात. तर 4 पर्याय आहेत, रॅमन मॅगसेसे, भारतरत्न, कलिंग आणि कालिदास. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रॅमन मॅगसेसे या पुरस्कारास आशियाई नोबेल पुरस्कार असे म्हणतात. त्यानंतर पुढच्या संघटनेचं पूर्ण रूप काय आहे? तर संघटनेचं शॉर्ट फॉर्म आहे OPEC. तर 4 पर्याय आहेत, ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज, ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंपनीज, ओव्हरऑल परफॉर्मन्स ऑफ एज्युकेशन अँड कल्चर, ओरिसा पीपल्स एज्युकेशन काउन्सिल. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, OPEC म्हणजे ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज. तर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या प्रदेशाबाबत जेरिको फर्स्ट हा शब्द प्रयोग केला जातो? तर त्याचे 4 पर्याय, इंडोचीन, पॅलेस्टाईन, जाफना आणि युगोस्लोव्हाकिया. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पॅलेस्टाईन या प्रदेशाबाबत जेरिको फर्स्ट हा शब्द प्रयोग केला जातो. त्यानंतर WHO
या शॉर्ट फॉर्मचे फुल फॉर्म काय आहे? तर 4 पर्याय आहेत. जागतिक व्यापार संघटना, जागतिक आरोग्य संघटना, जागतिक मानवी संघटना आणि जागतिक शांतता संघटना. तर WHO म्हणजे जागतिक आरोग्य संघटना होय. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात द्रोणाचार्य हा पुरस्कार दिला जातो? तर 4 पर्याय आहेत. चित्रपट, बालवाङ्मय, शिक्षण आणि क्रीडा. तर द्रोणाचार्य हा पुरस्कार क्रीडा क्षेत्रात दिला जातो. पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे, युरोपातील 11 राष्ट्रांमध्ये 1999 सालापासून टिंबटिंब हे चलन अस्तित्वात आले. तर त्याचे 4 पर्याय दिले आहेत. डॉलर, युरो, येन आणि रुबल. तर युरोपातील 11 राष्ट्रांमध्ये 1999 सालापासून युरो हे समान चलन अस्तित्वात आले. पुढचा प्रश्न आहे, योग्य जोड्या लावा. त्यामध्ये पहिल्या सेक्शनमध्ये दिलेले आहेत नेल्सन मंडेला, मदर तेरेसा, सत्यजित रे, मेधा पाटकर. दुसऱ्या सेक्शनमध्ये दिला आहे मिशनरीज ऑफ चॅरिटी, चित्रपट, नर्मदा बचाव आंदोलन, कृष्णवर्णी यांचे पिता. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. नेल्सन मंडेला कृष्णवर्णी यांचे राष्ट्रपिता म्हणून संबोधले जातात. तर मदर तेरेसा या मिशनरीज ऑफ चॅरिटी म्हणून संबोधले जातात. त्यानंतर सत्यजित रे हे चित्रपटाशी संबंधित आहेत. चौथा आहे मेघा पाटकर या नर्मदा बचाव आंदोलन या कार्यासाठी प्रसिद्ध आहेत. पुढचा प्रश्न आहे, ASEAN या शॉर्ट फॉर्मचा फुल फॉर्म काय आहे? तर याचे 4 पर्याय दिले आहेत. असोसिएशन फॉर साऊथ ईस्ट अमेरिकन नेशन्स, त्यानंतर असोसिएशन फॉर साऊथ ईस्ट आफ्रिकन नेशन, असोसिएशन फॉर साऊथ ईस्ट एशियन नेशन्स आणि असोसिएशन फॉर साऊथ ईस्ट अरेबियन नेशन्स. तर याचं योग्य उत्तर आहे ASEAN म्हणजे असोसिएशन फॉर साऊथ ईस्ट एशियन नेशन. द इनसाइडर हे कोणाचे आत्मचरित्र आहे? याचे 4 पर्याय दिले आहेत. किरण बेदी, विक्रम सेठ, PV नरसिंहराव आणि अटल बिहारी वाजपेयी. द इनसाइडर हे PV नरसिंहराव यांचे आत्मचरित्र आहे. बुद्धिजीवी वर्गाचे स्वतःच्या देशातून दुसऱ्या देशात होणारे स्थलांतर म्हणजे 4 पर्याय दिले आहेत. बॉडी ड्रेन, ब्रेन ड्रेन, परकीय नागरिकत्व स्वीकारणे आणि ब्रेन वॉश. तर याचं योग्य उत्तर आहे ब्रेन ड्रेन. पुढचा प्रश्न आहे, कोणाला भारतीय हरित क्रांतीचे शिल्पकार असे मानले जाते? डॉक्टर व्हर्सिंग कुरियन, डॉक्टर अब्दुल कलाम आझाद, के कस्तुरी रंजन आणि डॉक्टर MS स्वामीनाथन. याचं बरोबर उत्तर आहे डॉक्टर MS स्वामीनाथन हे भारतीय हरित क्रांतीचे शिल्पकार आहेत. G7 या संघटनेमध्ये टिंबटिंब या राष्ट्राचे सहभागी झाल्यामुळे त्याचे रूपांतर G8 मध्ये झाले. तर रशिया या देशाचे G7 या संघटनेमध्ये सहभागी झाल्याने त्याचे रूपांतर G8 मध्ये झाले. कोणत्या देशात अलिप्ततावादी राष्ट्रीय चळवळीचे सदस्यत्व नव्याने देण्यात आले? तर 4 पर्याय दिले आहेत. न्यूझीलंड, हॉलंड, पोलंड, थायलंड. थायलंड या देशास अलिप्ततावादी राष्ट्रीय चळवळीचे सदस्यत्व नव्याने देण्यात आले आहे. हर्षद मेहताप्रमाणे रोखे गैरव्यवहार प्रकरणाची पुनरावृत्ती करणारी व्यक्ती कोण? तर 4 पर्याय दिले आहेत. ब्रजेश मिश्रा, KB शर्मा, हितेन दलाल आणि केतन पारेख. तर हर्षद मेहताप्रमाणे रोखे गैरव्यवहार प्रकरणाची पुनरावृत्ती करणारी व्यक्ती केतन पारेख ही आहे. त्यानंतर कोरोसोव्हचे प्रश्न कोणाशी संबंधित आहेत? तर 4 पर्याय दिले आहेत. बोस्नियातील वांशिक हत्याकांड, युगोस्लोव्हिकियातील सायबेरियन व क्रोशियन फौजा दरम्यानचा संघर्ष, त्यानंतर कोसोव्होतील हंगेरियन व युगोस्लोव्हिकियातील सर्ब यांच्यातील करार आणि चौथा पर्याय आहे कोसोव्होतील अल्बानियन्स व युगोस्लोव्हिकियातील सर्ब यांच्यातील संघर्ष. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कोसोव्होतील अल्बानियन्स युगोस्लोव्हिकियातील सर्ब यांच्यातील संघर्ष. पुढचा प्रश्न आहे, हवाला व्यापारी पद्धत टिंबटिंब बाबत आहे. तर 4 पर्याय दिले आहेत. शेअर बाजारात पैसे कमवणे, शेअर व्यवहारातील सट्टा, काळा पैसा पांढरा करणे आणि परकीय चलनाच्या व्यवहाराचे वैध मार्ग टाळणे. तर हवाला व्यापारी पद्धती ही परकीय चलनाच्या व्यवहाराचे वैध मार्ग टाळणे होय. पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवशी सुरू केलेली योजना रोजगार हमी योजना, सुवर्ण जयंती योजना, अंत्योदय अन्न योजना आणि वरील सर्व. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अंत्योदय अन्न योजना. पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवशी सुरू केलेली योजना अंत्योदय अन्न योजना. राजधानी दिल्लीत वाहनांचा पेट्रोलला पर्याय म्हणून कोणते इंधन वापरावे यावर सध्या भर दिला जात आहे. तर याचे 4 पर्याय PNG, CNG, LPG आणि SNG. तर राजधानी दिल्लीमध्ये वाहनांचा पेट्रोलला पर्याय म्हणून SNG हे इंधन वापरावे यावर सध्या भर दिला जात आहे. CNG म्हणजे काय? तर याचे 4 पर्याय आहेत.
कम्युनिकेशन ऑफ नॅशनल ग्राम, कॉम्प्रेसड नॅचरल गॅस, कॅल्शियम अँड न्यूट्रिशन गुड्स, कॅल्क्युलेटेड नॅचरल गॅस. तर CNG म्हणजे कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, टिंबटिंब हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून पाळला जातो. 9 डिसेंबर, 7 डिसेंबर, 1 डिसेंबर, 4 एप्रिल. तर 1 डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून पाळला जातो. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती टिंबटिंब म्हणून साजरी केली जाते. तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी केली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत सखोल अध्ययन करणारी व्यक्ती जिने आपले संपूर्ण जीत कार्याला वाहून घेतले आहे. तर याचे 4 पर्याय दिले आहेत, जेम्स लेन, बाळासाहेब ठाकरे, डॉक्टर भांडारकर, बाबासाहेब पुरंदरे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बाबासाहेब पुरंदरे. पुढचा प्रश्न आहे, हिंदू नववर्षाचा पहिला महिना कोणता आहे? तर याचे 4 पर्याय आहेत, मार्गशीर्ष, फाल्गुन, चैत्र, आषाढ. तर हिंदू नववर्षाचा पहिला महिना चैत्र हा आहे. 1 जानेवारीपासून टिंबटिंब सुरू होते. पारशी नववर्ष, ख्रिस्ती नववर्ष, मुस्लिम नववर्ष, हिंदू नववर्ष. तर 1 जानेवारीपासून ख्रिस्ती नववर्ष सुरू होते. पुढचा प्रश्न आहे, टिंबटिंब या क्रिकेट खेळाडूला लिटल मास्टर असे संबोधले जाते. तर सुनील गावस्कर या क्रिकेट खेळाडूला लिटिल मास्टर असे संबोधले जाते. पुढचा प्रश्न आहे, आकाशाशी जडले नाते या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचे 4 पर्याय दिले आहेत, रघुनाथ माशेलकर, जयंत नारळीकर, अरुण निगवेकर, डॉक्टर कस्तुरी रंजन. तर आकाशाशी जडले नाते या पुस्तकाचे लेखक डॉक्टर जयंत नारळीकर हे आहेत. पुढचा प्रश्न आहे, हॅरी पॉटर या जगप्रसिद्ध कादंबरीचे लेखिका कोण आहेत? तर श्रीमती रोलिंग, अरुंधती रॉय, चित्रा सुब्रमण्यम आणि शोभा डे. तर हॅरी पॉटर या जगप्रसिद्ध कादंबरीचे लेखिका श्रीमती रोलिंग या आहेत. पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे, JF रेबेरो यांचे आत्मचरित्र टिंबटिंब हे आहे. तर याचे 4 पर्याय दिले आहेत, द स्टोरी ऑफ माय लाईफ, इनसाइड द CBI, बुलेट फॉर बुलेट आणि आय डिअर. तर JF रिबेरो यांचे आत्मचरित्र बुलेट फॉर बुलेट हे आहे. तर पुढचा प्रश्न आहे, टिंबटिंब यांना मृत्युंजय का असे ओळखतात? तर याचे 4 पर्याय दिले आहेत, विश्वास पाटील, वि.स. खांडेकर, विजय तेंडुलकर, शिवाजी सावंत. तर शिवाजी सावंत यांना मृत्युंजयकार म्हणून ओळखले जातात. पुढचा प्रश्न आहे, 2020 या वर्षापर्यंत भारत जगातील एक महाशक्ती बनू शकतो हे सांगणाऱ्या पुस्तकाचे लेखक डॉक्टर अब्दुल कलाम आझाद हे आहेत. पुढचा प्रश्न आहे, मंगेश पाडगावकर टिंबटिंब आहेत कवी, कादंबरीकार, पत्रकार, विनोदी कथा लेखक. तर या प्रश्नाचं उत्तर आहे, मंगेश पाडगावकर हे कवी आहेत. बटाट्याची चाळ टिंबटिंब आहे कविता संग्रह, समीक्षणात्मक ग्रंथ, विनोदी कादंबरी आणि पाठ्यपुस्तक. तर बटाट्याची चाळ हा विनोदी कादंबरी आहे. पुढचा प्रश्न आहे, महानायक ही टिंबटिंब यांच्यावर आधारित कादंबरी आहे. याचे 4 पर्याय दिले आहेत, नेताजी सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, मंगल पांडे आणि लाल बहादूर शास्त्री. महानायक ही नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर आधारित कादंबरी आहे. अग्निपंख हे पुस्तक कोणी लिहिले आहे? याचे 4 पर्याय दिले आहेत, अटल बिहारी वाजपेयी, डॉक्टर PC अलेक्झांडर, डॉक्टर APJ कलाम, त्यानंतर मनमोहन सिंग. तर अग्निपंख हे पुस्तक डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं आहे. पुढचा प्रश्न आहे, देवाधर्माच्या नावाने या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? स्वामी दयानंद, ज्ञानेश महाराव, धोंडा महाराज देगलूरकर, बाबा महाराज सातारकर. तर देवाधर्माच्या नावाने हे पुस्तक ज्ञानेश महाराव यांचे आहे. पुढचा प्रश्न आहे, सूर्य पाहिलेला माणूस हे टिंबटिंब आहे. त्याचे 4 पर्याय दिले आहेत, एक कविता, एक कथा संग्रह, एक नाटक, एक विनोदी कादंबरी. तर सूर्य पाहिलेला माणूस हे एक कथा संग्रह आहे. पुढचा प्रश्न आहे, मेरी 91 कविता आहे काव्य संग्रहाचे कवी कोण आहेत? पहिला पर्याय आहे अटल बिहारी वाजपेयी, शिवमंगल सिंग सुमन, काका हाथरसी आणि पागल आदिलाबादी. मेरी 91 कविता आहे या काव्यसंग्रहाचे कवी अटल बिहारी वाजपेयी हे आहेत. गझल या काव्य प्रकाराशी संबंधित व्यक्तिमत्व कोणते? तर याचे 4 पर्याय दिले आहेत, आचार्य अत्रे, सुरेश भट, भारा तांबे आणि कुसुमाग्रज. तर याचं योग्य उत्तर आहे सुरेश भट हे गझल या काव्य प्रकाराशी संबंधित व्यक्तिमत्व आहे. शोभा डे लिखित टिंबटिंब ग्रंथ आहे. आता याचे 4 पर्याय दिले आहेत, प्राईड ऑफ इंडिया, सर्वायव्हिंग मेन, प्राइस ऑफ पार्टिशन आणि द इनसाइडर. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सर्वायव्हिंग मेन. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर आधारित ग्रंथ. तर याचे 4 पर्याय दिले आहेत, प्राइस ऑफ पार्टिशन, प्राईड ऑफ इंडिया, द इनसाइडर आणि पत्थर की दीवार. पुढचा प्रश्न आहे, अली सरदार जाफरी या ज्ञानपीठ विजेत्या कवीचा कविता संग्रह आहे मेरी 51 कविता, जिप्सी, नई दुनिया को सलाम आणि सूर्य पाहिलेला माणूस. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अली सरदार जाफरी
या ज्ञानपीठ विजेत्या कवीचा कविता संग्रह आहे नई दुनिया को सलाम. पुढचा प्रश्न आहे, जगातील 39 भाषांमध्ये भाषांतरित झालेला डॉक्टर बेंजामिन पॉक यांनी लिहिलेला ग्रंथ. तर याचे 4 पर्याय आहेत, बेबी अँड चाइल्ड केअर, बुलेट ऑफ बुलेट, सूर्य पाहिलेला माणूस आणि द इनसाइडर. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बेबी अँड चाइल्ड केअर. जगातील 39 भाषांमध्ये भाषांतरित झालेला डॉक्टर बेंजामिन पॉक यांनी लिहिलेला ग्रंथ बेबी अँड चाइल्ड केअर. पुढचा प्रश्न आहे, दी क्रुसेड हे कोणाचे आत्मचरित्र आहे. तर याचे 4 पर्याय, DS कुलकर्णी, विश्वास पाटील, BG शिर्के आणि अटल बिहारी वाजपेयी. तर दी सिक्रेट हे BG शिर्के यांचं आत्मचरित्र आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आता नुकत्याच येऊ घातलेल्या परीक्षेकरिता जी महत्त्वाची प्रश्न ती आपण आज घेतलेली आहेत. तर अशाच प्रकारे परीक्षेपर्यंत वेगवेगळ्या संभाव्य प्रश्नांची आपण सराव करणार आहोत. तर मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला याबद्दल मी आपले आभार मानतो आणि माझा व्हिडिओ आहे गरजू विद्यार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचवा. मित्रांनो, परीक्षेकरिता अगदी थोडाच वेळ राहिलेला आहे, तर त्याकरता जेवढे काही शक्य होईल असे संभाव्य प्रश्न आम्ही आमच्या सिरीजमध्ये घेण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद मित्रांनो.